सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे
सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा काय नोहे केले का चिंतिता विठ्ठल का चिंतिता विठ्ठल का चिंतिता विठ्ठल काय नोहे केले का चिंतिता विठ्ठल का चिंतिता विठ्ठल का चिंतिता विठ्ठल सर्व साधनाची सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी पार साधनाची
तयाने आमुके केले तयाने आमुके योग जागृत केले तयाने आमुके तयाने आमुके केले तयाने आमुके सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार साधनाचे सार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी सोपा मंत्र त्रिअक्षरी काय नो हे केले 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 काय नो हे
काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. पांडुरंगा करो प्रथमा नमन, करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथमा नमन, करो प्रथमा नमन. चरण संततिया, चरण संततिया, चरण स्मरण होय सकळ विद्यांचे अधिग्रहण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वार करे संताचा, 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 या वार करे संताचा.
या वारकरी संतांच्या काय नोहे केले, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगन्मान्य वंदनीय पूजनीय आदरणीय देवनी वासिवाय राज्याचे निष्ठावंत पुतळे श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज यांचा भगवंताच्या चिंतनाचं नामस्मरणाचं महत्व सांगणारा चार चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे, निवडलेला आहे, तुमच्या पुढे बोलून सुद्धा दाखवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल चिंतन सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार. अगदी अल्पशा वेळेमध्ये आपल्याला सेवा वाटचालीच्या अनुषंगाने 1 तास सेवा करण्याचा दरवर्षीचा हा नियम आहे. चिंतन सेवा करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अपरिहार्य गोष्ट असते. महंत सद्गुरू कीर्तीश्वर महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र ढगे चिंचपूर ते आळंदी देहू आणि आता चलत 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 किती दिवस झाले आता दत्ता महाराज चालले. काय होतं पाहिजे ज्याच्या ध्यानामध्ये वय दिवस पाऊस ऊन वारा या सगळ्या गोष्टी येत नाहीत ना, पेरणी गावाकडे पाऊस झालाय का, सोयाबीन कसं आहे, हे सगळं त्याच्या डोक्यात येत नाही. त्याच्याच डोक्यात देवाचा आविर्भाव त्या ठिकाणी प्रगट होत असतो. महाराज विठ्ठल कीर्तनामधून दिवस किती झाले ते सांगू शकत नाही, पण मुक्काम मात्र आता फक्त 2च राहिले. हा सोडून पंढरपूरच्या वाटेवर जे नवीन आलेत ना त्यांनी असं मोठा श्वास सोडला आता महाराजांनी सांगितलं काय झाले 2च मुक्काम राहिले. म्हणून अशी चालत असणारा जो पायी दिंडी सोहळा आहे यामध्ये अनेक लोकांचं सहकार्य आहे. अन्नदानाच्या माध्यमामधून निवासस्थानाच्या माध्यमामधून पाहता पाहता 10 वर्षी या ठिकाणी आपल्या सोहळ्याला होत आहेत. आणि तपापूर्ती करता फक्त 2च वर्ष बाकी आहे. 12 वर्षाचं एक तप असतं आणि त्या तपापूर्तीकडे हा वाटचालीकडे जाणारा हा सोहळा आहे. आणि 10 वर्षामध्ये अनेक लोकांनी खूप मोठं सहकार्य केलं. त्यावेळेस हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी काय झालेला आहे, निर्माण झालेला आहे. महाराज याच्यामध्ये सहकार्य करणाऱ्याचं कल्याणच होतं. महाराज सकारात्मक सांगतो मी. या वाटेवर चलत असताना या सोहळ्याकरता कोणी काही दान धर्म करत असेल तर त्याचं कल्याणच होतं. कधी वाटोळ झालं एक वारकरीची सेवा केल्यानंतर असं कधीच तुम्हाला कुठं बातमी ऐकायला भेटणार नाही. महाराज ही योग्यता या साधू संतांच्या संगतीमध्ये या सोहळ्यामध्ये आहे. म्हणून आपल्या दिंडीवरती अत्यंतिक प्रेम करणारे अत्यंतिक मंत्र पहिल्यापासूनच 10 वर्षापासून चिंचपूर नगरीचे जे जावई आहेत हरिभक्त परायण नानासाहेब गडकरी चालता चालता सहज बोललो की आपली दिंडी महाराज येऊ द्या, किती पण 500 येऊ नाही तर 1000 येऊ, आम्ही सेवा करायला तत्पर आहे. त्याशी आता कालच्यापासून जावायचं पण चालू झाले महाराज. आता चिंचपूरचे आता आज जावाई उद्या जावाई आणि जवळजवळ माझे सगळे जावाई अलग लक्षात. पण ही जावायची पंगत आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणून आमचे नानासाहेब गडकरी असतील त्यांचे सौभाग्य होते, त्यांचा सहकुटुंब सहपरिवार खूप निष्ठेने फक्त आपल्यालाच पंगत नाही देते, उद्या माऊलीला पण पंगत असते. म्हणून अशा अन्नदानाचं खूप महत्व आहे महाराज. या वारीमध्ये सर्वात जास्त सेवेमध्ये जर कशाचं महत्व असेल, एक शीत दिदल्या अन्न कोटी कुळाचे उद्धरण. आतापर्यंत आपण जेवढ्या कुळामध्ये जन्म घेतलेले असतील, एक शीत अन्न जर तुम्ही या वाटेवरती खर्च केलेला असेल तर तुमच्या कोट्यवधी कुळाचं उदाहरण नामदेव महाराजांचं प्रिय महाराज. खोटं नाही, अलग लक्षात.
म्हणजे हे अत्यंत निष्ठेने हा परिवार सेवा करतो. प्रथम त्यांना धन्यवाद देतो. माझ्या या सद्गुरू कीर्तेश्वर पायवारी करता 10 वर्षापासून ज्यांचं खूप मोठं सहकार्य आहे असे परमपूज्य आदरणीय राजाभाऊ महाराज. पहिल्यापासून संगती बदलले नाही आणि मनातही कुठला विकल्प आलेला नाही. नाहीतर कितीतरी आले आणि कितीतरी गेले, त्यांचा काही विचार करणारा माणूस मी नाही. संन्याशीने जास्त विचार करत बसत नाही माणूस. डोक्याला हात लावून बसणारा संन्याशी नसतो, लक्षात ठेवा. आले काय गेले काय. ज्याला परिसाच्या संगतीत येऊन सोनं बनायचंय, थोडं कठीण जातं परिसापर्यंत जाण्याकरता. सोनच करून घ्यायचं असेल त्याने या दिंडीशी संपर्क ठेवायचा. अन्यथा ते आपोआपच नाना महाराज बाजूला काढतात. ती लोक की ज्यांना या गोष्टीमध्ये विकल्प निर्माण होतो ते लगेच बाजूला जातं. महाराज विठ्ठला विठ्ठला आमचे विठ्ठल महाराज पहिल्यापासून आहेत महाराज. मोठा आनंद आहे. हे पोरं म्हणजे 10 वर्षापूर्वी किती लहान होते तेव्हापासून येते आणि आता परिपक्व अवस्थेला ती पण हळूहळू जायला सुरुवात झालेली आहे. आमचे नवनाथ महाराज, आमचे मारुती महाराज, भारत नानाने पण टॅम्पोच्या माध्यमातून खूप सेवा केलेली आहे पहिल्यापासून. आणि आता चालतं टॅम्पो नको गो म्हणला महाराज, आता मला चालावं लागतंय, टॅम्पोत गुंतून पडावं लागतंय. अजून दोन एक जबाबदार असतील. आता ही नटलेला जबाबदार नवीनच आहे. म्हणजे मी म्हणलं तुम्ही आता कपडे घातले तर तुम्हाला कोणाची तरी दृष्ट लागू शकते. तुम्ही काय करा, 4 ठिकाणी बुका लावा लहानपण. आमचे दत्त महाराज, आमचे बालेराव महाराज पण निष्ठावंत आहेत. आमचे विनेकरी बाबा आहेत. आप्पा तुळशीवाले आज भुकली होती बघा. त्यांचा नियम आहे दरवर्षी कुठंतरी एकदा तरी आणि लोकाला बघायला. म्हणजे ते चुकले नव्हते, पण पोलिसांनी त्यांना येऊ दिलं. अहो पोलिस अशी बायांना कोपरकडे हाणायचं म्हणतात, पोलिसांना जमत नाहीत काय. पोलिसांना अशा कोपरकडे हाणायचं, सरे बाबा दिंडी गेली म्हणायचं. वारीच सगळं त्या ठिकाणी काय असतं, माप असतं. तसेच आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार या ठिकाणी 10 वर्षापासून सत्संगती आहे. गणेशजी महाराज डोके मीच संस्थेत टाकलेला विद्यार्थी आहे आणि माझ्या डोळ्यात विकत तो चांगल्या दिशेने निघालेला आहे महाराज वाजवण्याच्या माध्यमातून. गोडवा त्याच्या हातामध्ये निर्माण भगवंताने दिलेला आहे. आलं लक्षामध्ये. आमचे उद्धव तात्या सस्ते पाटील असतील. प्रापंच्यामधून वायला निघाल्यानंतर पुन्हा दिंडीत प्रवेश करणं थोडं जड जातं, पण तरी तो माणूस पिरू विकून का व्हायना मागून का व्हायना आलेला आहे. पण चांगली गोष्ट आहे. सहकार्य खूप राहतं. वाढण्याचं असेल, सेवा करण्याचं असेल, किती चाललं तरी माझं पाय दाबण्याचं का व्हायना सहकार्य आहे. काय ज्या माणसाला शिरा माहितीत पायाच्या शिरा की कोणती शिर दाबल्यानंतर बाबा लगेच झोपी जाणार आहे, ती शिर दाबले की जास्त पाय दाबावं लागत नाही. यांनी अनेक वेळा माझे पाय दाबले पण मला झोपच लागत नाही, कारण त्यातली माहिती नाही किंवा ज्ञान नाही. आलं लक्षामध्ये. आमची मांजर सुरण्याची निष्ठावंत आहे, मोठी माणसं आहेत महाराज. रसाळाबा असतील, मारुती महाराज, ज्यांचं गाड्याचं सहकार्य एका शब्दामध्ये जे आले ते आमच्या वाडीचे किसन बापू असतील, सगळे ड्रायव्हर लोक असतील, काका असेल, पुन्हा आकरे असतील, रवी महाराज, आमची सगळी व्यवस्थापक मंडळी असेल, आमचे बाबूनाना, हे सगळी बाबांना समाधान, हे सगळी आबा, हे सगळी सेवा करणारे लोक आहेत. परत आमचे समाधान नाना ह्या वर्षी आले पण सेवा चांगल्या उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचार्य जे आहेत दादा मोठा माणूस आहे बरं का, पण आपल्या गुरुगादीच्या अनुषंगाने सेवेच्या भावनेतून या ठिकाणी आपली सेवा करतायत बघा. आलं लक्षामध्ये. एक गुरुमंत्र त्यांनी आपल्या काकांकडून घेतलेला आहे आणि गुरुची सेवा म्हणून ते आचार्याचं काम करतात. नाही तर त्यांना त्याची आवश्यकता नाही किंवा गरज नाही का करण्याची. पण एक गोष्ट त्यांची
खूप चांगली आहे की ती सेवा गुरुनिष्ठ खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आज आलेले, नवीन आलेले, इकडून आलेले, तिकडून आलेले, चला बा कसं काय चाललंय लोकांचं बघण्याकरता आलेले, आणि तुम्ही सगळ्या माता भगिनी या वारीमध्ये चलत असताना चांगल्या पद्धतीने चलत चलत या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. काय कोणाला भांडण नाही, वैताग नाही, झोपण्या वाचून नाही, कोपरकळी नाही, काही नाही. तितक्या गुणवान बायाच भेटल्या नाहीत मला आतापर्यंत. मला लक्षामध्ये नाही. हां, म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याला काय बोलणं नाही, काय नाही, मला उठण्याची गरज नाही, जाण्याची गरज नाही, असं कधीच नाही. त्यांनी करूनच दिलं नाही आतापर्यंत, बरं का. तुमची योग्यता पण खूप छान आहे. वारी करण्याच्या तुम्ही माध्यमामध्ये आहात. तसेच आमचे कीर्तनरंगी यूट्यूब चॅनलचे अध्यक्ष हरिभक्त परायण प्रदीप महाराज बारबुले, आपल्या दिंडीवर माझ्यावर खूप श्रद्धा आणि निष्ठा या भावनेतून त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. आपले 2 वर्ष झाले. आमचे केशव बापू तांबे असतील, वय झाले, गुडघे दुखतात, पण त्यांनी मला एक कारण सांगितलं. बघा नीट ऐका. त्यांनी मला कारण असं सांगितलं, महाराज माझे दिंडी देण्याच्या पूर्वी लय गुडघे दुखते, पण महिनाभर चाललो का परत वर्षभर गुडघेच दुखत नाही. हा अनुभव दिंडीची अनुभूती जी आहे ती योग्य पद्धतीने आहे. आमच्यावरती निष्ठावंत श्रद्धा असणारे, आप्पा महाराजांवरती खूप निष्ठावंत श्रद्धा भक्ती असणारे आपले विनेकरी बाबा आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम, जशी आप्पांची संगती. आता माझ्याकडे 2 गाद्या आहेत. 10 वर्षापासून तर चिंचपूरच्या आहेत, पण आता नवीन जी गादी आलेली आहे मात्रेवाडीची, तो महात्मा पण खूप महान महात्मा आहे महाराज. अलग लक्षामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे त्यांचं सुद्धा. आणि भगवंताने माझ्याकडे महान महात्म्यांची संगती दिलेली आहे योगायोगाने, कारण ते माझं भाग्य असेल किंवा पुण्य असेल. म्हणून आप्पांचं सुद्धा खूप मोठं साधन संपत्ती संतत्वाच्या माध्यमातून आहे महाराज. कधीच कुठली अपेक्षा न ठेवता परमार्थाचं खूप मोठं काम करून गेलेले व्यक्तिमत्व आहे. म्हणून असे बालम महाराज या ठिकाणी खूप निष्ठावंत सेवा करणारे आहेत. अशी सर्वच माणसं आहेत. आता सगळ्यांची नावं घेण्यामध्ये आपला वेळ निघून जाईल, म्हणून अगदी अल्पशा वेळामध्ये चिंतन करणार आहे आपण. दिंडीमध्ये चालत असताना कोणती साधना बलवत्तर आहे हे आज आपण घरी घेऊन जायचं, बरं का नवनाथ महाराज. तुम्ही सगळेच राजांना वगैरे, साधना बलवत्तर आहे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर अनेक प्रकारची साधने महाराज. साधने साधता कोटी जाणा, कोट्यावधी साधनं आहेत. म्हणून आज आता तुम्ही रिफ्रेश झालेला आहात, म्हणून तुम्हाला सांगायला काही अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण आता वारीत जवळजवळ बरेच दिवस झाले चालतोय. आपला सगळा मारुती महाराज रंग बदलून गेलेला आहे. जसा पहिला नेकताना होता तसा आता राहिलेला नाही. म्हणजे वरचाच रंग बदललेला आहे, अजून आतमध्ये काय बदललेलो आपण नाही. त्या पांडुरंगाच्या रंगामध्ये दत्त महाराज रंगता आलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. भगवंताच्या रंगामध्ये ज्याला रंगता येतं तो खरा रंगणारा माणूस आहे, किंवा तो खरा वारकरी आहे. उगा पाय दुखतात म्हणून मधूनच जाणं, किंवा काहीतरी निमित्ताने कारण काढून मधूनच जाणं, त्याला काही निष्ठावंत वारकरी किंवा या वाटेवरचा वारकरी समजत नाही, किंवा त्याने समजलं नाही पाहिजे. नुसतं गळ्यात माळ घातली म्हणजे देव भेटतो असा गैरसमज काढून टाका मनातला. शरीर संपत्ती झिजली पाहिजे भगवंता करता महाराज. हे शरीर त्याच्याकरता दिलेलं आहे, ते खर्च झालं पाहिजे कोणत्या ना कोणत्या साधनेमधून. त्यावेळेस त्या भगवंताची, नाही तर देव सोपं नाही बरं का. तुम्ही माझ्याकडे असं बघू नका. भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं तुम्ही समजता तेवढं सोपं नाहीये. आणि हा जो देह दिलेला आहे त्याचा एकमेव उद्देश आहे, भगवंताने जो हा देह दिलेला आहे
एकमेव उद्देश आहे, त्याच्या प्राप्तीकरताच हे सगळं दिलेलं आहे महाराज. देव दिला देह भजना माता, देव दिला देह भजना माता, देव दिला देह भजना माता, देव दिला देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा म्हणजे चांगला दिलाय. चांगला कोणाला म्हणायचं? हे ज्याला डोळे दिले आहेत, कान पण चांगले आहेत बाबा. झोपू नका बरं का. माझं कीर्तन ऐकलं झोपलं देव परत डोळं काढून घेत असतो. डोकले सुद्धा हाणायचे नाही कोणी झोपले. आलं लक्षात. पण पुढच्या वेळेस भगवान परमात्मा म्हणतो कीर्तनात झोपत होती काय? कीर्तनात एकच तासच होतच वाट चालायचं, त्याच्यात झोपले. असं काय करू नका कोणी. गोमटा म्हणजे चांगला. हात चांगले, पाय चांगले, डोळे चांगले, कंबर चांगले, गुडघे चांगले, तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे नवनाथ माणूस. तोपर्यंत केला पाहिजे. आपलं सगळं संपतन मग आपण ह्याच्या नादी लागतो. ही मूर्खपणा आहे. गुडघ्यातली शक्ती निघून जाते, अंग पूर्ण गलित गात्र होतं. बरं मी एक प्रश्न विचारतो, परमार्थ म्हातारपणात केला पाहिजे का तरुणपणात केला पाहिजे? हा, कधी केला पाहिजे? तरुणपणात. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, आपण परमार्थाला सुरुवात तरुणपणात करतो का सगळं संपल्यानंतर करतो? जोपर्यंत मुलं सुना नागडोळं मोडीत नाही तोपर्यंत ही वाट आपल्याला सापडत नाही. पोराने 2-3 वेळा हाता घालून काढावा. सुनाने उगाच भांडे आपल्याला सुरुवात, चला बाया दिंडीत मरत इकडे महिनाभर कटकटच लागो, असं जर असेल तर ते पण योग्य नाही. पण परमार्थ हा तरुण वयात करण्याची गोष्ट आहे महाराज. जर हे सकळ सीता Thank you.
सकळ सिद्ध आहे. सिद्ध याचा अर्थ सगळं ठीकठाक आहे जाग्यावर. मग दुसरी चालते तर ज्याला चालायला येत नाही ते टाका टाका बघत आहे कशी चालत आहे. कारण सिद्ध अवस्था संपल्यानंतर वारी चालू केली. ज्या वयात करायचं होतं त्या वयात कधी हे कळालंच नाही किंवा आठवलं नाही. प्रपंचन प्रपंचन प्रपंच. अरे प्रपंचाने कोणाला सुख दिलंय महाराज? एवढा मोठा प्रपंच रावणाचा होता त्याला सुद्धा सुख भेटलेलं नाही. आणि तुम्ही तर 2 शेळ्या 2 गुरं 2 बोंगळी पोरं ह्याच्यात कुठं सुख करत आहोत? एवढा मोठा प्रपंच महाराज त्या रावणाचा. रावणाकडे रावणाची संपत्ती किती ते ऐका. सांग तसे संख्या जैशी तैशी 7 शुद्ध कांचनाची गर्भवती. 2 तोळा आणि 1 तोळा नाही अशा अंगठ्या नुसतं 2 पोटातल्या. एवढी मोठी संपदा. तो का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. आणि तुम्ही काय कुठं सुख शोधित बसला महाराज? लक्षात ठेवा माझे वाक्य खूप महत्वाचे असतात बघा. खूप महत्वाचं बोलतो मी बरं का. ज्या ठिकाणी नाही तिथं का रमताय तुम्ही? वारीत आनंद आहे का नाही? भले झोपायला जागा नसू द्या, पाऊस असू द्या, पण वाटेला लागल्यानंतर ज्ञानोबा तुकाराम आठवतंय का काय महाराज? काहीच आठवत नाही. आणि हे आठवण न होणं म्हणजे सुख आहे. थोडं टेकलं थोडं विसाव्याला टेकलं बरं का, लगेच चालू होतं. कोणाचं काय द्यायचंय, कोणाचं काय घ्यायचंय, कुठून काय आणलंय, कोणाला काय करायचंय. पण रस्त्याला चालत असताना आणि मुखामध्ये ज्ञानोबा तुकोबा असताना काहीतरी आठवण होते का? आठवतच नाही का महाराज? आपण कुठे आहे, आपण कोण आहे, आपण काय करतोय, काही नाही महाराज. आणि हे खरं पांडुरंगाची सर्वात मोठी कृपा आहे की प्रपंचाची आठवण न होऊ देणं. वास्तविक पाहता आबा प्रपंचात कुठं सुख नाही. आणि सुख असतं तर मग सगळ्यांनी अगदी तोंडावर पडेपर्यंत केला असता महाराज. प्रपंची सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेळे म्हणावे. अरे राज्य टाकून वनात गेली तपश्चर्या करायला लोकांना संसारात, तुम्ही खुशाल चला की वारीला. 2 अकरावाल्याला म्हणतोय आम्ही. ज्याच्याकडे अर्धा गुंठा नाही त्याला म्हणतोय चला की चला वारीला चला, आनंद आहे. अरे राज्य टाकून वेळे झाली लोक देवा करता, तिथं तुम्ही तिथं सुख शोधताय. आयुष्याचे आयुष्य आजा मेला पंजा मेला, बाप कोणी नेलं ह्यांना? नेलं कोणी पण. आजा मेला पंजा मेला, मेलेली काय मेलेली तरी बघायचं केलं का कमीत कमी? आपल्या घरात मेलेत माणसं, आपल्याला मरायचं एक दिवस, हे पण लक्षात राहत नाही आपल्या मनात, हे पण ध्यानात येत नाही. ही वाट ज्याला सापडली आणि या वाटेवरती जर एखादी सेवा सापडली असेल ना तर त्या माणसाने ती सेवा कधी सोडू नये महाराज. कारण ही वाट त्या सेवेने जे पुण्य देणार आहे ना, इतरत्र कोणतीच साधना तुम्हाला तेवढं पुण्य देऊ शकत नाही महाराज. ही वाट इतकी महत्वाची पंढरपूरची. लक्षात ठेवा. मग तुमच्याकडची सेवा आहे, तुम्ही म्हणत असताल की बाबा महिन्याचा रोज बोलला, अरे 1000 पटीने कितीतरी मिली कमवून त्याचं बरोबर गेलं नाही, तुमचं काय जाणार आहे? अलग लक्षामध्ये माणसाने पैशाचा संचय करण्यापेक्षा माणसाने पुण्याचा संचय करावा आयुष्यामध्ये. कारण पैसा जेवढा कामाला येत नाही ना तेवढं पुण्य खूप कामाला येतं. पुण्य कामाला येतं बरं का. बघा तुम्ही अचानक तुमच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग घडला किंवा तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला पण फक्त पायच मोडला, तुम्ही मिळाला नाही, ते कशाचं फळ आहे? पुण्याचं बळ आहे. पुण्याचं लक्षात ठेवा. तुम्ही कमवलेलं पुण्य आहे म्हणून तुम्ही मिळाला नाही, फक्त पायच मोडणं आहे तुमचा. ही फलश्रुती असते महाराज. हे ध्यानात घ्यायच्या या गोष्टी. आपण अरे काय मोठा ऍक्सिडेंट झाला पण वाचलो रे बाबा, वाचलो नाही, पुण्याच्या बळामुळं तू त्या ठिकाणी सुरक्षित राहिला. पण आता तुझं पुण्य तिथं कमवलेलं पुण्य सगळं खर्च झालंय जीव वाचण्याकरता. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होती पुण्य कमवण्याकरता महाराज. आणि या वाटेवरचे पुण्य भेटतं. म्हणून कोणी अहंकार न करता जे हातामध्ये पांडुरंगाने सेवा दिली ना, सगळी कामं सोडून महिनाभर ही वारी करणं. महिन्यानंतर मी तर तुमची सावली पण माझी कधी नसते का? असते कधी? कारण आपण इतका बिझी माणूस आहे महिन्यानंतर. पण महिनाभर आपण कोणतंच काम करत नाही. वारी खूप मला याची आवश्यकता नाही, तुम्हाला खरं सांगतो. संन्याशी माणसाला काय आवश्यकता आहे वारी कुठं दिनदान करायची? महाराज काय गरज नाही. जे भगवंताने कार्य दिलंय ना बरं का,
निवांत सुखी जीवन आहे महाराज. हा एकाच ठाईचं बैसुनी करा एकचित्त. एवढा ताण आणि इतका तणाव करायची मला का आवश्यकता नाहीये. पण पांडुरंगाने माझ्याकडे दिलंय ना, तर मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आवश्यकता मला अजिबात नाही. आलं का लक्षामध्ये? आपल्याबरोबर जर 100 लोकांचं कल्याण होत असेल तर आपल्याला झिजायला काय हरकत आहे महाराज? आपण स्वतः झिजणं आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता मी झिजतोय बरं का. बाकी काय माझा उद्देश याच्यामध्ये तर नाही बाबा, पांडुरंगाच्या वारीमध्ये अजिबात नाही. आणि पांडुरंगाने आपल्याला भरपूर पण दिले महाराज, काय कमी केलेलं नाही. या सगळ्या गोष्टी जर त्याने दिलेल्या असतील तर त्याच्याकरता आपण महिनाभर सेवा करणं. मनापासून सेवा करणाऱ्याला पांडुरंग परमात्मा खूप काही देतो. अनुभव घ्या घरी गेल्यानंतर. लक्षात ठेवा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत आपली अवस्था चांगली आहे, पाय चांगले आहेत, हात चांगली आहे, बुद्धी चांगली आहे. बुद्धी चांगलं असलं पण महत्वाची गोष्ट आहे. बुद्धी पार बाद झाल्यानंतर इकडे ह्या रस्त्याला कधीच येऊ नये त्या माणसाने. हाल होतात त्याचे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि देवाने दिले ना का तुम्हाला. दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जे तू तुळसी नारायण, जे तू तुळसी नारायण, नाचे जीवा कोणा भवरोगा, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान, नाचे जीवा कोणा भवरोगा, दिले इंद्रिये हात पाय कान, दिले इंद्रिये हात पाय कान. दिले का विकत आणल्या तुम्ही? ते बिघडल्यावर विकत घ्यायची परत. डोळ, कोणाचा खोबा, गुडघ्याच्या वाट्या, किडण्या, हे विकत. दिल्याची किंमत कळत नाही महाराज. दिलेत का नाही? डोळे दिलेत का? इंद्रिय, कान दिलेत का? कान, बालव महाराज कान दिलेत का? हा, आता नुसतीच बिळ राहिले, आता कान राहिलेत. ज्याला ऐकायला येत नाही त्याला काय. डोळे दिले, नाक दिलं. नाक तर जागच्या जागेवर आहे बघा. कोणाला कमी दिलं असेल किंवा लांब दिलं असेल, पण तिथं जागच्या जागेवर. तुम्ही विचार करा, फक्त एकच गोष्टीचा विचार करा. हेच तुमचं नाक जर मागच्या बाजूने असतं, विचार करण्यासारखी गोष्ट बरं. दिलेलं नाक जर मागच्या बाजूने असतं आणि ते उलट असतं तर आता पावसाचं पाणी नाकात गेलं नसतं का? म्हणजे भगवंताची एवढी मोठी ताकद कृपा आहे. आलं का लक्षामध्ये? जिथले तिथं खाली असं उलट दिलं असतं तर हा काय, ही भगवंताची कृपा आहे. समजा समजा कानच गेला नसता राजे भाऊ महाराज, कान. आता तुम्ही चष्मा कुठं अडकवलं असतं सांगा बरं. ही भगवंताची खूप मोठी कृपा आहे. कृपा जिथली इंद्रिय जिथल्या तिथं प्राप्त झालेली आहे आणि त्याची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. आणि एकदा हळूहळू त्याची शक्ती कमी झाली ना, मग आपण लागतो चला हो आता पंढरपूरच्या वारीला. अरे तुला चालता चायनात आता कुठं निघाला तिकडं? आलं लक्षामध्ये? आपल्या दिंडीला नाव आहे महंत सद्गुरू कीर्तेश्वर पायी दिंडी सोहळा. पायी पायी, गाडी दिंडी सोहळा पायी पायी पायी. काय करावं महाराज? सगळं घालटल्यानंतर आम्ही ह्या वाटेला. मग मी काय करतो, माझी पण कृपा समाजा तुम्ही. चल बाबा गाडीत बसून करायला चल, कारण सगळीच कामाची माणसं आहेत सगळ्या ठिकाणी. म्हणून भगवंताने इंद्रिय दिलेली आहेत
आपण आणलेली नाही, दिली इंद्रिय, हात पाय कान डोळे, डोळे मुख. मुख कशाला दिले? बडबड करायला. अनंत वाचाळ, बरळदी बरळ, एवढी बडबड करण्याकरताच वाचा दिली का फक्त महाराज? भगवंताचं नामस्मरण करण्याकरता वाचा दिलेली. आणि जर देवाने मुख देऊन सुद्धा त्याला भलं मोठं कुलत तुम्ही लावलेलं असेल, एवढं मोठं, तर समजून जायचं की आपलं पाप खूप बलवत्तर आहे. ते काय आपलं तोंड उचकडू देत? पाप बलवत्तर आहे म्हणून तोंडातून शब्द मुख नामस्मरण येत. पाप आहे पाप. ज्याच्या तोंडात एवढा मोठा गजर चालू असताना, नामचिंतन चाललेलं असताना, वारीमध्ये चलत असताना, इतका नामघोष होत असताना सुद्धा ज्याच्या वाच्यात एकदाही नामस्मरण आलेलं नसेल आतापर्यंत चालण्याचं, समजून जायचं की आपलं अजून पाप खूप बलवत्तर आहे. आणि ते जाण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? त्याचंच चिंतन करावं लागेल महाराज. पाप घालवण्याकरता चिंतनाची खूप महत्वाची गोष्ट आहे. चिंतन चिंतन चिंतन. आणि मग तो पांडुरंग परमात्मा इतका उदार आहे, इतका कृपाळू आहे. त्याचं जर चिंतन तुम्ही केलं ना, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय होणार नाही? महाराज अभंगाचं पहिलं चरण. काय नहे केले, काय नहे केले, बोला बोला काय काय नहे केले, काय नहे केले, काय नहे केले, काय नहे या वाटेवर चलत असताना किंवा घरी असताना किंवा कुठेही असताना चिंतन खूप महत्वाची गोष्ट आहे. चिंतन, चिंतनला जोर द्या. आपण जसं चिंतन करतो ना तसं फलश्रुती आहे महाराज. संसाराचं चिंतन करून सुद्धा काही फायदा नाही महाराज, कारण तिथं दुःखच भेटेल. संसार दुःख मूळ, नुसती प्रमाण नाही म्हणायचे. काय काय गडी दिंडी सोडून पेरण्या करायला गेली गावाकडे, इकडे तर लय नेटाने म्हणणार संसार दुःख मूळ. लक्षात आता संसाराचं मूळ दुःखाचं म्हणून पेरणी करायला कशा गेला नाही. चिंतन खूप महत्वाचा विषय महाराज. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा
माझी गंगा तारे देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने देवाच्या पूजने जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आपला आयुष्यातला काळ ऐका बरं का, नीट ऐका, नीट ऐका, नीट ऐका, माना टाकू नका, नीट ऐका. एवढे मोठे दिंडी चालत असताना आपला चिंतनात काळ गेला पाहिजे. दोन कुठं धुवायचं, आंघोळ कुठं करायची, कुठं जेवायला भेटतंय का नाही, रिंगणात चुकतंय का काय, आणि चुकलं तर आपला मेळ लागल का नाही, याच्यात वेळ घालवणं तुमचे मूर्खपण आहे महाराज. जेवढा काळ चिंतनात जाईल तेवढाच फक्त प्लस पॉइंट आहे या वाटेवर. काळ सारावा चिंतने, किंवा दुसऱ्याचं ऊन बघत राहायचं फक्त चलत असताना. बक्की तिला काही जमत नाही, तो उगाच चलत आहे. बघ तू किती खाती, बघ किती खाती, खाऊ किती, काय करायचं आता. तसं असं अलग लक्ष. कोणत्या चिंतनात वेळ घालावा ही खूप महत्वाची गोष्ट आहे. महिनाभर मी प्रत्येक वेळी सांगत असतो, वेळ कमी आहे मला, प्रत्येक वेळी सांगत असतो, तुम्ही महिनाभर प्रपंच सोडलेला माणूस. किती? 1 महिना. प्रपंच सोडणं पण इतकी सोपी गोष्ट नाही आहे. ती मला विचारणं किती अवघड गोष्ट आहे प्रपंच सोडणं म्हणजे. एवढा मोठा प्रपंच सोडून जर तुम्ही भगवंता करता वाटेवर आलेला असाल तर तुम्ही नेमकं चिंतन कोणतं करता याला खूप महत्त्व आहे. काय चिंतन चालू आहे तुमचं, नाहीतर मग तिथं तरी काय, घरी काय, वाटेवर काय, जर तुम्ही नामस्मरण करत नसताल, चिंतन करत नसताल, भगवंताचं ध्यान करत नसताल, देवाची काय उपासना करत नसताल, तर तुम्ही हिथं तरी काय आणि तिथं तरी काय. काय लोक एकदम कुचार हरभऱ्यासारखे असतात बघा. कुचार हरभरा, तुम्ही आचार्य म्हणून तुम्हाला सांगतो दृष्टांत. कुचार हरभरा, कुचार हरभरा तुम्ही चांगलं माहिती आहे तुम्हाला. हरभरा भिजायला टाकल्यावर कुचार हरभरा भिजतही नाही, आणि भाजीत टाकलं तर शिजत नाही. म्हणजे तो घरी असला तरी तसाच आहे, आणि इकडे वाटेवर आला तरी तसाच आहे. मग बदलता कधी मला सांगा. आणि जर तुम्ही कोचार हरभरा राहून जर बाजूला बाईने काढला तर त्याच्यासारखी बेजारी दुसरी कोणतीच. कारण तुमच्या घरात म्हातारी त्याच्याकरताच असते महाराज. ते हरभरा घेणार, कोचार काढलेलं वाळाय टाकणार, इतक्या उन्हात तापवणार त्याला. उन्हात तापवल्यानंतर ती काय तशी सोडी नाही, त्याचं बेसन पीठ केल्याशिवाय तिला समाधान लागत नाही महाराज. म्हणून तुम्ही भिजा तरी नाहीतर शिजा तरी. असंच कोरं जाऊ नका गाड्यांना तुम्ही आता माघारी जात असताना. आलं का लक्षामध्ये? म्हणून काहीतरी आपण चिंतन केलं पाहिजे वाटेवर. मग चिंतन करत असताना पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या पांडुरंगाचं चिंतन केल्यानंतर तो काय करणार नाही महाराज. सगळ्या गोष्टी करण्याचं त्याच्याच हातात आहे, लक्षात ठेवा. तुम्ही किती पाय खोडा, जोपर्यंत त्याची इच्छा नाही ना तोपर्यंत तुमच्या कामात कुठल्याची शेत नाही महाराज. अनंत अवतार घेसे भक्ताकार, अनंत अवतार घेसे भक्ताकार, तन्माळ कृपाळू दिनाला उद्धरणे, तन्माळ कृपाळू दिनाला उद्धरणे, तुम्हाला वाटतं की असो व्हावा, असं आमच्या जीवनात घडावा, ही संकट आमची जावा. पण काळ माझं होतं का धरायचं ना, मग लागतंय राव मला.
नेलं असतं तरी मठात ज्या दिवशी कायला काळं मांजर लागतं बघता काय चिंतन विठ्ठलाचं पांडुरंगाचं असं होतं सगळ्या गोष्टी करतो. ऐका मी दृष्टांत देतो तुम्हाला 2 दृष्टांत देतो सेवा संपवण्याचा प्रयत्न करतो. वाटचालीचं कीर्तन आहे. आणि मला एक गोष्ट सांगा बरं, वाटेवर चालत असताना जेवण महत्वाचं आहे का कीर्तन महत्वाचं आहे? हा, चिंतन किंवा कीर्तन महत्वाची गोष्ट आहे. मग रात्रभर जेवण करावं का कीर्तन करावं? एवढंच ऐकायचं तुम्हाला, बाकी काय नाही. आलं लक्षात? चिंतन महत्वाची गोष्ट आहे. 2 गोष्टी महत्वाच्या मला. चिंतन केल्यानंतर भगवान परमात्म्याला यावं लागतं. काय झालं? द्रौपदी आईसाहेब महाभारतातलं दृष्टांत आहे. द्रौपदी आईसाहेब 5 पतींची पत्नी आहे महाराज. आणि पती पण सामान्य नाही. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचं त्रैलोक्यावरती राज्य होतं महाराज. इतकी बलवत्तर युधिष्ठिर वगैरे होते. पण प्रसंग असा आला, दूत कर्मामध्ये सगळंच हारले महाराज. वाईट आहे बरं का दूत कर्म. जुगार खेळणं खूप वाईट गोष्ट आहे. अरे देव व्यर्थ जावे, ऐसे जरी तुझ भावे, दूत कर्म मनोभावे, सारीपाठ खेळावा. मनुष्य देह जर वायाला जावा असं वाटत असेल तर कलियुगामध्ये ज्याच्यात कली ते करायची महाराज. दारू प्यायची, वायाला ते घरात सुखच नाही. बघा तुम्ही, जुगार खेळायची, पत्ते वगैरे खेळायचे, सुरट खेळायचे, 3 पत्ते, मोबाईलवर काही पण खेळत बसायचं महाराज. त्या घरात सुख नाही. व्यभिचार सुख नाही आणि हिंसा सुखच नाही. म्हणून त्यामध्ये पांडव सगळं राज्य हरले महाराज. आणि मग आता लावायला काहीच नाही. आणि हा खेळ असा आहे की माणसाची बुद्धी तिथं अशी निर्माण होते की आपल्याला आता येणारच आहे काहीतरी. मग शेवट शकुनी मामाने सांगितलं, युधिष्ठिर तुझ्याकडचं आता सगळं संपलंय, तू तुझी पत्नी धर्मपत्नी पण डावावर लावू शकतो. हारला तर ती दुर्योधनाची होईल. या खेळातलं अवघड गोष्ट का बायको डावावर लावली महाराज. पत्नी डावावर लावली. पत्नी डावावर लावली. त्याला वाटलं पत्नीच्या अनुषंगाने सगळं गेलेलं राज्य तरी प्राप्त होईल. पण डाव फसला. कारण शकुनीकडे अशा काही कावड्या होत्या महाराज, तो बोलायचा आणि तेच पाडायच्या. हा, असा शकुनी होता तो. मग त्याने जो फासा टाकला का, ती द्रौपदी पण हारून गेलो महाराज. आता झाली पंचायत झाली. आणि दुर्योधनाला अगोदरच राग होता महाराज द्रौपदी आईचा. का? ज्यावेळेस त्या राजस्व यज्ञामध्ये त्या विश्वकर्माने जे घर बनवलं होतं ना, ते घर असं होतं, जिथं पाणी नव्हतं तिथं पाणी वाटायचं, जिथं भीत नव्हती तिथं भीत वाटायची. आणि हे काय केलं, जिथं पाणी नव्हतं तिथं धोतरवरचं करून चाललं महाराज दुर्योधन. आणि जिथं पाणी होतं का, त्याला वाटलं इथं पाणीच नाही, त्या पाण्यातच डबकने पडलं. आणि त्या ठिकाणी फक्त एक वाक्य बोलली होती बघा, बाईने आपलं तोंड सांभाळणं खूप महत्वाची गोष्ट असते. आणि तुम्हाला तर काय तोंड सांभाळता येत बघा, सगळेच नाही म्हणल्या. म्हणजे ह्या प्रामाणिक आहेत बघा, दिंडीत आल्या सगळ्या. तोंड सांभाळता येत नाही. आणि तुमचे तोंड सगळे ऐकलेले मी फक्त बोलन तर कधीतरी बोलन तुम्हाला. मला लक्षामध्ये कोण काय बोलतं निवांत चक्कर मारित असतो. दिसू नाही आणि सगळ्याचं ऐकायला यावं अशी चक्कर असते आपली. अलग लक्षामध्ये. म्हणून त्या ठिकाणी अंधे का पुत्र अंधा एवढंच वाक्य बोलले बघा द्रौपदीने. हसलेले तेव राग होता बघा दुर्योधनाला. मग आता हारल्यानंतर त्याने काय सांगितलं, त्याने काय केलं माहितीये का, मला हसली होती अंधे का पुत्र अंध, हारली ती दुःशासन, जशी परिस्थिती आहे तशी घेऊन ये म्हणले तिला, जशी परिस्थिती आहे तशी. आणि मग ती बाहेर बसलेली होती, केस मोकळे सोडलेली होती, आबला होती. आणि अशा पद्धतीने ती अवस्था होती. आणि दुःशासन गेला महाराज. आणि त्याने विचार केला नाही, द्रौपदी तू धुतामध्ये हरलेली आहे आणि राजा दुर्योधनाची पत्नी आहे, आता तुला यावं लागतंय. महाराज ती पतिव्रता होती. एक श्लोक आज पाठ करा तुम्ही. तुम्हाला सगळ्या पापातून मुक्ती पाहिजे असेल तर या 5 बायांची नावं जर सकाळी आंघोळ करताना घेतली, किती मोठं पाप असू द्या सगळं जुळून जातं महाराज. इतकी ताकद या 5 स्त्रियांच्या नावात आहे महाराज. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशन. महापापातून मुक्ती आहे. झाला का पाठ? उद्यापासून म्हणा. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. आणि मग ते द्रौपदी आई साहेब पतिव्रत होते महाराज.
आणि पतिव्रत असल्यामुळं ए दुःशासन विचार करून बोल, माझ्या अंगाला हात लावण्यापूर्वी विचार कर असं म्हटल्यानंतर ते दुःशासन म्हणजे दुष्ट वासना ज्याची आहे तो दुःशासन महाराज. मग त्याने काय विचार केला? विचारच केला नाही. तो म्हणला का हारलेली आहे, इतकं वर शब्द करून बोलू नको, हारलेली आहे तू आणि मोठी सभा भरलेली आहे. राजा दुर्योधन त्या सिंहासनावरती आरूढ आहे, तुझे 5 पती बंदित आहेत, मला आज्ञा केलेली आहे राजाने, तुला यावं लागतंय. मोकळी सोडलेली केस अशी पकडली महाराज त्यांनी अशी आणि फरफटत त्या ठिकाणी आले. चूक केली नवऱ्याने आणि भोगायचं आलंय पत्नीला महाराज. लक्षात ठेवा. म्हणून हे असलं डाव तो खेळायचं, कोणी खेळत असलं तर बंद करा. चुका करतात तुम्ही आणि भोगावं लागतं घरच्यांना महाराज. आलं का लक्षामध्ये? असलं जर कोणी खेळत असलं तर बंद करा. हा, तुम्हाला वाटत असेल की त्या काळात गेलं ना आता काय होतंय, अरे तुम्ही गेलेलं कळणच तुम्हाला. आलं का लक्षामध्ये? आणि मग ती फरफटत आणली. सभेमध्ये खूप मोठी सभा भरलेली आहे. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य अशी मोठी मोठी लोक त्या सभेमध्ये आहेत. दुर्योधन मोठ्या सिंहासनावरती बसलेला आहे. केसाला फरफटत पडत द्रौपदी आई साहेबाला त्या सभेमध्ये आणलेले महाराज. द्रौपदी म्हणते दुःशासन, अरे तू कितीही फरफटत मला वरत आण, अरे मी काय सामान्य पतीची पत्नी नाही, अरे माझा युधिष्ठिर आहे, अर्जुन आहे, भीम आहे, हा हे असल्यानंतर मी भेट नाही म्हणले तुला. एवढ्या मोठ्या सभेत आणलं. मग तो दुर्योधन मोठ्याने हसला महाराज, एवढ्या मोठ्याने हसला. म्हणलं मला हसली होती काय? हसली होती. दुःशासन बघतो काय म्हणले, हिच्या अंगावरती वस्त्र ठेवू नको, निवस्त्र कर. एवढ्या मोठ्या सभेमध्ये गरम रक्ताचा बिंदादा गदा घेऊन उठला महाराज. गदा घेऊन उठला आणि मारायला निघाला. तेवढ्यात युधिष्ठिराने हात केला. नीतिप्रिय आणि सत्यप्रिय राजा होता युधिष्ठिर. या भीमा खाली बस म्हणला, आपल्याला याच्यात मारता येत नाही कारण आपण हारलेलो आहे, खाली बस. मस्त अंगामध्ये बळ होतं, शक्ती होती, पण हारल्यानंतर खाली बसावं लागलं भीमाला. द्रौपदी आई साहेबांनी पतींकडे बघितलं, 5 पतींनी माना खाली घातले महाराज लज्जेने. नाही यांच्याच्याने होणार, पण माझे भीष्माचार्य त्यांना न्यायप्रिय आहे, त्यांना नीती माहिती आहे, ते तरी माझे आबरू वाचवतील. म्हणून भीष्माचार्यांकडे बघितलं, भीष्माचार्यांनी मान खाली घातली. द्रोणाच्याकडे गुरुकडे पाहिलं, गुरुनी मान खाली घातली. कृपाचार्याकडे पाहिलं, कृपाने सगळ्या राजांकडे पाहिलं, सगळ्यांनी मान खाली घातली. द्रौपदी आई साहेबांनी डोळे बंद केले आणि म्हणले आता मला भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल, त्याच्याशिवाय मला कोणी वाचू शकणार नाही. कोठे गुंतला चिंतन खूप महत्वाची गोष्ट आहे. द्रौपदी आई साहेब म्हणले की आता माझी तर इज्जत चव्हाट्यावर आहे, एवढे मोठे राज आहेत, एवढे मोठे सगळे सभा भरलेली आहे आणि हे तर आता माझी निवस्त्र व्हायचं, माझी साडी जर आवडणार असेल तर मला इज्जतीतून वाचवायचं असेल तर माझ्या देवाशिवाय आता कोणी वाचवणार नाही. म्हणून
कोठे गुंतलाशी हे द्वारकेच्या राया. डोळे बंद केले आणि त्याला हाका मारले. तो ऐकतो बरं का, लक्षात ठेवा. पण तुम्ही हाका कोणाच्या नावाने मारता ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हिने नवऱ्याला मारलीच होती महाराज. नवऱ्याला करता आलं नाही, गुरुला नाही करता आलं महाराज. मग शेवटी देवाशिवाय पर्याय नाही. हे द्वारकेच्या राया, माझी इज्जत तुझ्या हातात आहे रे, माझी इज्जत. दुःशासनाने साडीला हात घालावा आणि भगवान परमात्म्याने तिथं प्रगट व्हावं महाराज. देवाने तिथं प्रगट व्हावं. भगवान परमात्म्याने साडी नाही पुरवली महाराज, तोच स्वतः साडी झालाय, तो स्वतः साडी झालाय. आणि दुःशासन असं महाभारत सांगतंय की दुःशासन साडी द्रौपदीची ओढून मेला, युद्धात नाही मेला. पण द्रौपदी मातेचं एवढं पण अंग भगवान परमात्म्याने उघडं पडू दिलं नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही महाराज. कितीतरी दृष्टांत, कितीतरी सिद्धांत सांगण्यासारखे आहेत. तर एकच सिद्धांत सांगितला, द्रौपदी आईचं रक्षण कुणीच न करता फक्त देवाने केलं. त्या पद्धतीने चिंतन खूप महत्वाची गोष्ट आहे महाराज. म्हणून तो खूप राहिला चिंतनाचा अनुभव आलेला आहे, अनुभूती आलेली आहे. म्हणून या वाटेवर चलत असताना तुम्ही नेमकं चिंतन कोणतं करता हे तपासून घ्या आपलं. आणि दुसऱ्याच्या वाईट चिंतन तर करूच नका. वाईट चिंतनाचं फल तर खूप कठीण आहे महाराज. मी दृष्टांत देत असतो, नीट ऐका. दोघी मैत्रिणी होत्या बघा. एक होती कुंभारीण आणि एक होती माळीण. पण जीवश्य कंठश्य मैत्रिणी. हिला तिच्याशिवाय करमत नव्हतं आणि त्याला हिच्याशिवाय करमत नव्हतं. आणि दोघी बाजाराला स्वतः बोलत चालत दोघी बाजारला जायच्या. पण प्रसंग असा होता की बाजारला जाताना दोघीत गाडाव मात्र कुंभारणीचं एकटीच होतं आणि माल मात्र दोघीचा होता. आता माळीन म्हणल्यावर मेथीच्या भाज्या, कुठं पालकाच्या भाज्या, कुठं शेपा चुका असल्या भाज्या. एक दिवस मेथी बांधलेली होती गाडवावर आणि एका बाजूने ह्या कुंभारणीची उन्हाची गाडगी बांधलेली आणि गाडव चाललं होतं. पण गाडवाला प्रसंग असा की त्या गाडवाला काय करत होतं ते, त्याला मान ओढून मेथीची भाजी खाता येत होती महाराज. आणि नेमकी कुंभारीण त्या बाजूने चलत होती, भाजीच्या बाजूने कुंभारीण चलत होती आणि गाडगीच्या बाजूने माळीण चलत होती. गाडाव काय करायचं, चालायचं तर चालायचं, महाग वळायचं, मेथीच्या 2-3 पेंड्या करा करा खायचं. आणि ती कुंभारीण बघत होती तरी म्हणायची खाऊ दे लयच माझ्यापेक्षा जास्त पैसे कमी होते, आधी पैसे कमी होते, खाऊ दे मानता त्या गाडवाने जवळजवळ नेम्यापर्यंत त्या पेंड्या खाल्ल्या महाराज. आणि हिला गुदगुल्या व्हायचं, बरं झालं बाया आज आपलाच धांगा जास्त आहे, दुसऱ्याचं वाईट चिंतन महाराज. बरं झालं. गाडाव नेमकं असं खडकावून चाललं होतं. एकाच दाव्याने दोन्ही माल बांधलेला होता मध्ये. जसं हिकडचं वजन कमी झालं तसं ते असं वरूनच पडलं महाराज. ह्याच्या तरी नेम्या पेंड्या शिल्लक राहिल्या, पण ह्याचं गाडग एक शिल्लक राहिलं नाही, सगळं तुकडं झालं महाराज. कळतंय का मी काय सांगतोय ते? वाईट चिंतन तर चित्तामध्ये कधीच दुसऱ्याचं कधीच करायचं नाही महाराज. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळशेती. म्हणून चिंतन पांडुरंगाचं करा, चिंतन देवाचं करा, चिंतन संतांचं करा आणि चिंतन आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपाचं करण्याचा प्रयत्न करा या वाटेवर चलत असताना. आणि ही शिकवण आता घरी सुद्धा लागू पडते. घरी गेल्यानंतर मला सांगा, काम तोंड करतं का हात करतं? हे बोला पटकन. महाराज आम्हाला लय काम आहे, असोनी संसारी. अरे काम जर हाताला आहे, तोंड काय करतं त्यावेळेस? सांगा ना मला, तुम्ही सांगा. लय काम आहे तुम्हाला, माहिती आहे, खूप काम आहे तुम्हाला खुरपाय जावं लागतं, धारा काढावं लागतं, गायचं करावं लागतं, सगळ्या गोष्टी रानातल्या कराव्या लागतात. पण काम तोंड करतं का हात करतं? त्यावेळेस तुमचं तोंड काय करतं एवढं? त्यावेळेस जर तुमच्या तोंडाला तुम्ही काम दिलं, स्वयंपाक करत असताना म्हणा ना, स्वयंपाक करत असताना सुंदर ते ध्यान उभे विटे वरी कर्कटावरी ठेवूनिया ओठा जागे वारे आता. काय मरते होय? तसं नाही सांगायचं मला, तसलं सांगणार. हे करा. कारण का, ज्यावेळेस हात काम करत असतात त्यावेळेस तोंड तुमचं रिकामा असतं. त्या तोंडाला सुद्धा जर तुम्ही चिंतन त्या ठिकाणी दिलं, काम दिलं,
तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. माझं वाक्य आज कीर्तनातून ऐकून घ्या. वेळ वायाला घालू नका. आपल्या आयुष्यातला वेळ वायाला घालू नका. हाताला काम आहे ना, तोंडाला पण द्या. कोणतं? कामामध्ये काम. काही म्हणा, राम राम. कामामध्ये काम. तुम्ही सांसारिक जीव आहात, सांसारिक बुद्धी तुमची आहे, पण तुमच्या तोंडाने अखंड नामस्मरण घडेल. महाराज मी सांगतोय तेच करा आता इथून पुढे गेल्यानंतर. भले तुम्ही कुणीही असो, नामस्मरणाशिवाय माणसाची मुक्ती प्राप्त होत नाही महाराज. म्हणून तुम्हाला वेळ नाही ना, जिथं काम असेल तिथं त्याला वेळ द्या. त्या तोंडाला त्या तोंडाला वेळ द्या. मग काय म्हणायचं तोंडाला वेळ देऊन? एकदा सगळ्यांनी हात वरती करा. करा. मला वेळ नाही आता. मी हे चिंतन नंतर सांगेल तुम्हाला अभंगाचं. मी एका अभंगावरती जवळजवळ वर्षभर चिंतन करू शकतो, मला लक्षामध्ये. म्हणून तुम्ही एकदा सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी. आणि एकदा प्रेमाने काय करायचं माहिती आहे का? इथून गेल्यानंतर सुद्धा लोकातलाच वाटतीये, आपल्या घराच्या आतली कडी बंद करायची महाराज. मी सांगितलंय त्या पद्धतीने. काही नाही, एवढेच हात वर केले बघा इतकेच. आणि ज्यांचे एवढे हात आहेत का त्यांचं आयुष्य फक्त 5 वर्षाचं राहिले महाराज. आणि ज्यांचे इतके वर गेलेत का त्यांचं 100च्या पुढे 100% बघा, 100च्या पुढे. पण कधी? त्या भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर. विठोबा रघुमाई चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाचं चिंतन करीत राहा. पण तुमचं पुंडलिकावर तिथं पंढरपुरापर्यंत ऐकायलाच गेलं नाही बघा. एकदा खालच्यांनी सगळ्यांनी गजर करायचा वर हात करून. त्या पांडुरंगाला ऐकायला जावा. तुमचं इथपर्यंत तुमचा आवाज गेला पाहिजे बघा. 1 2 साडे माडे 3 तुम्हाला वाटतंय का गेलाय म्हणून? दिंडी पुरतच मर्यादित नाही. सुखी व्हायचं असेल, हातात कोणतंही काम असेल, घरात कितीही दुःख असेल, नामस्मरणाने ते सगळं नष्ट होतं महाराज. म्हणून सतत अखंड नामचिंतन करीत राहा. परत काय आपली भेट होईल नाही होईल काय सांगता येत नाही. पण जे सांगितलंय ते तुम्ही जर गिरवलं, सगळ्यासाठी तोच मंत्र आहे फक्त. म्हणून महाराज म्हणतात सगळ्यात सोपा मंत्र आहे महाराज बरं का. तुका म्हणे जपा मंत्र विठ्ठल विठ्ठल सोडायचं नाही बघा. विठ्ठल विठ्ठल बघा. तुम्ही प्रयोग तर करीत जा की. प्रयोग करीत नाही तुम्ही म्हणून तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट व्हायना महाराज. आलं लक्षामध्ये. नामस्मरण अखंड करा.
नामस्मरण सगळ्या साधनाचं सार आहे महाराज. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार असो यथामती यथा अवकाश सेवा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी सेवक आहे, मी कोण मालक बिलक नाही महाराज. मी सेवक आहे आणि जोपर्यंत पांडुरंग परमात्मा माझ्याकडून ही सेवा करून घेतोय, देव माझ्याकडून सेवा करून घेतात, तोपर्यंत मी पंढरीचा वार करी, वारी चुकवून येईल. तुमचे चेहरे बदलतील दरवर्षी, कुणी नवीन येईल जुने जातील, पण वारी मात्र बंद पडू देत नाही. बघा की मागची मेली केली तरी करू करू मी मरणार, पुढची मरत असते, पण वारी बंद पडत नसते महाराज. म्हणून आपलं काय आहे, बहती गंगाय घ्या हात धुवून, एवढंच फक्त करायचं आपण. अलग लक्षामध्ये 3 तप घडतात वारी केल्यानंतर आयुष्यामध्ये. आणि पंढरपूरची अखंड वारी करणारा, मग तो दुर्जनही असू द्या, दुष्ट असू द्या, खाणारा पिणारा असू द्या, पण पापी असू द्या, मूढ असू द्या, अज्ञान असू द्या, पांडुरंग परमात्मा इतका कृपाळू आहे महाराज, त्याचा सुद्धा उद्धार केल्याशिवाय राहत. फक्त ह्या वाटेला त्यांनी यावं बघा. वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहत नाही, पण त्यांनी तो प्रयत्न केला तर असो. वेळ झालेली आहे, वाटचालीचं कीर्तन आहे. म्हणून सगळी मंडळी, आमचे राजेभाऊ महाराज, नवनाथ महाराज, दोन्ही विठ्ठल महाराज, 2 विठ्ठल आहेत आपल्या दिंडीत, त्याच्यामुळे मी काय भेद. आणि तुम्ही पण राजा महिनाभर कमीत कमी कलर तरी तुमचा विठ्ठलाचा आहे, नवनाथ असतो. आलं लक्षात, कलरकडे बघितलं तरी मला विठ्ठलाची आठवण होती, म्हणून कमीत कमी तोंडा पुढे दिसावा. आलं लक्षामध्ये. पण आता झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. आणि उद्याचं नियोजन असं आहे, उद्या दिंडी सकाळी पहाटे 4 वाजता निघाली इथून. 4 स्नान वगैरे करून गाडीत उभा राहून, का भाईनं लोक वाढलेली आहेत, गाडीत उभं राहून या चौकापर्यंत आपण बसून जात असतो. तिथून पुढं आपला मार्ग त्या ठिकाणी पुढं मार्गस्थ होत असतो. म्हणून सर्वांनी आपलं पुण्य कमी होणार नाही एवढी खात्रीशीर त्या ठिकाणी काळजी घ्यायची, खात्रीशीर काळजी घ्यायची. दुसऱ्याचं अंतकरण तुमच्याकडून दुखवले की पुण्य कमी, मग तू कोणी असो, मी असलो तरी, पण मी मालक आहे, मला हाकायचं म्हणल्यावर कधीतरी बोलावं लागतं, टोचून बोलावं लागतं, वरडून बोलावं लागतं, शिव्या पण द्यावं लागतात कधी कधी. कारण ज्याला जसं पेलं होतं तसं बोलणं मला बोलावं लागतं. पण तुम्ही लय जास्त मनावर घेत जाऊ नका, कारण मी कधीच कोणाचं काही मनावर घेत नाही. म्हणून मी सुखी आहे बघा. मी मनावर कधीच कोणाची गोष्ट, मला पडदाच तसा लावलाय मी अंतकरणात मनाच्या जवळ, की कधी कोणाच्या आतमध्ये घुसून देत नाही. म्हणून मला सुख लागतं. आणि तुम्ही काय करता, एखादी गोष्ट मनावर घेतली का ती सोडतच नाही आयुष्याचे आयुष्य. तेव्हा मला कसं काय तसा, मला शिवाय दिल्या तरी मी ते आतमध्ये पडद्याकडे येत नाही. त्याच्यामुळे मी आनंदी, आणि आनंदी राहण्याचा एवढाच गुरुमंत्र आहे महाराज माझ्या लक्षामध्ये. आणि म्हणून अशा पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करा. 2 दिवस आपले आता तुमच्या संबंधात आहेत. किती दिवस आहेत? 1-2 दिवस. आणि पंढरपूरमधले काय असतील ते असतील. आतापर्यंत आनंद आलेला आहे, असाच आनंद तुम्ही घ्या, आणि तुमच्यामुळं आम्हाला हे प्राप्त आहे. म्हणून भजनाचा आनंद घ्या, स्वयंपाकाचा आनंद घ्या, सेवेचा. तुमची सेवा सामान्य नाही बरं का दादा, तुमची हे 200 लोक जीव घालताय तुम्ही. अलग लक्षामध्ये भगवान परमात्म्याने तुम्हाला ज्याच्याकरता निर्माण केलं ती कला तुमच्याकडे ना, त्याच्यातलं पुण्य तुमचं कधीच वाया जाणार हे लक्षात ठेवा. 200 लोक तुमच्या हाताने जेवण करतायत, 200 लोकांची व्यवस्था तुम्ही करतायत, आणि ह्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये इतकं चिरकाल टिकणारं पुण्य प्राप्त होणार आहे. अरे हा 10 लाख लोक चलतात पंढरपूरच्या वारीमध्ये. अलग लक्षामध्ये कोणाच्या नशिबात आहे त्या सेवा. माझ्याकडे कीर्तन करायचे असेल, तुमच्याकडं दत्त महाराज भजन म्हणण्याचे असेल, आणि ही सेवा सोडून जर तुम्हाला दुसरं काही कुठं करायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो दुसरीकडे कुठंच काही भेटत नाही महाराज. फक्त याच वाटेवर पुण्य भेटतं. कोणाची काही सेवा करा, पण ह्या वाटेवर खूप वाटणार जे भेटायचे ते लक्षात ठेवा. म्हणून कधी अहंकार उत्पत्ती होऊ नये की बाबा माझ्यामुळे हे सगळं होत आहे. अरे सगळे गेले रे, ज्याचा अहंकार होता ना ते गेली की महाराज, तरी काय राहिलं नाही. आणि कोणामुळं काय राहत नसतं लक्षात ठेवा. म्हणून अहंकार अंतकरणात उत्पन्न न होता भगवान पांडुरंगाने जर तुम्हाला वाटेवरची सेवा दिलेली असेल ते प्रेमाने करा. तुमच्या आयुष्यात कधीच काय कमी पडणार नाही. प्रयोग करून बघा महाराज, या वाटेवर चलत असताना कधी काय कमी पडणार नाही. असो झालेली सेवा दोन्ही संत महात्मे यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. तुकोबारायांच्या चरणी प्रणिपात करतो, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हालाही त्या ठिकाणी आनंद प्राप्त व्हावा. फक्त गेल्यानंतर मात्र भजन सोडू नका. हातामध्ये काम असू द्या, तोंडाने भजनच करीत काम करायचं महाराज. भजन करीत लय गोड आहे महाराज, अति गोड आहे. बघा तुम्ही घरी गेल्यानंतर 1 वर्षभर प्रॅक्टिस करा,
आणि पुढच्या वर्षी दिंडीत येऊन सांगा की महाराज आम्ही भजनच बंद केलं नाही ना. असं काय आनंद आहे म्हणता याच्यामध्ये. तुम्हाला त्याची गोडी लागली नाही आतापर्यंत म्हणून तुम्हाला त्याचा आनंद भेटला नाही महाराज. आलं का लक्षामध्ये. गोडी लागली की त्याचा आनंद भेटतो. असो सगळ्यांच्या चरणी राजाभाऊ महाराज असतील, आमचे गणेश महाराज डोके असतील, सगळे सेवादारी तात्या असतील, दादा बाबूनाना असतील, सगळे ड्रायव्हर व्यवस्थापक, आमचे यूट्यूब चॅनलचे अध्यक्ष प्रदीप महाराज बारबुले असतील, हे सेवादारी सगळ्या माता भगिनी, तुम्ही ज्यांनी स्वयंपाक केला खाऊ घातला तुम्हालाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. सगळ्या सेवेदारी लोकांना आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांच्या इथं आज मुक्काम आणि ही व्यवस्था आहे आमच्यावरती अत्यधिक प्रेम करणारे नानासाहेब गडकरी, त्यांच्या सौभाग्यवती आपल्या रामदादाच्या कन्या आहेत आणि अत्यंतिक प्रेमाने आवडीने त्यांचे दोन्ही चिरंजीव. आता मला वाटतं दुसरी पण सून आलेली, त्यांना एक नातू झालेला आहे चांगला गोंडस. आणि म्हणून अशा पद्धतीने आनंद आहे. असं वारकऱ्याची सेवेचं पुण्य या सगळ्या ठिकाणी प्रगट दिसत आहे. असं अशा पद्धतीने वारकऱ्याची सेवा त्यांनी केली. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम.